हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. थँक यू सो मच. तुम्ही मला जे प्रेम देताय, माझे व्हिडिओज लाईक, शेअर करताय आणि सबस्क्रायबरसुद्धा आपले खूप छान वाढत आहेत. मी काढलेली प्रत्येक सीरीज सगळ्यांना खूप आवडते. भले मग ते मुलांकची सीरीज असो, भाग्यांकची सीरीज असो, साप्ताहिक राशी भविष्य असो, बुक ऑफ आन्सर्सची सीरीज असो, हे सगळं तुम्हाला आवडतंय. सो थँक यू सो मच. असंच खूप प्रेम करत राहा आणि मी पण खूप छान छान व्हिडिओज घेऊन येत राहीन. सो आज आपण एक नवीन इन्क्लूड करतोय द बुक ऑफ आन्सर्स. आजपर्यंत कधी महिन्याच्या राशी भविष्यामध्ये आपण घेतलं नव्हतं, पण इथून पुढे सुरू करूया कारण लोकांना ते खूप आवडले. सो आपण सुरुवात करूया आज. व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी मी बुक ऑफ आन्सर्सनी तुम्हाला सांगणार आहे की या आठवड्यामध्ये तुमचा रोडमॅप कसा असायला हवा जगता वागताना. आता आपण सुरू करूया वृश्चिक राशीसाठी म्हणजे स्कॉर्पिओसाठी ऑक्टोबर 2025 हा महिना कसा असणार आहे ते जाणून घेऊया. याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी कव्हर करणार आहोत, जसं की तुमचे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. सुरुवात करूया आपण. त्याआधी 1176 टाईप करा आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हा. नसेल लिहायचं 1176 तर निदान व्हिडिओला डबल टॅप करून लाईक करा आणि एनर्जी सोबत कनेक्ट व्हा. बघूया आपण रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये नाईट ऑफ पेंटाकल्स आलेला आहे. तो जे सिंगल्स असतील त्यांना स्वतःहून समोरून लग्नासाठी मागणं येण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही कुणाला तरी लग्नासाठी प्रपोज करण्याची शक्यता आहे. जे ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असतील त्यांचा या महिन्यामध्ये संपूर्ण फोकस जो आहे तो पैशांच्या भोवती फिरत असणार आहे. आलेले पैसे कसे वाचवायचे, कसे जपायचे, कसे इन्व्हेस्ट करायचे, या पद्धतीनं दोघांचंही एकमत असणार आहे या या विचारांवरती आणि संपूर्ण तुमचं जग जे आहे ना ते पैशांच्या भोवती थोडं फिरत असणार आहे. कारण प्लॅनिंग, प्लॉटिंग दोघं मिळून एकत्र येणाऱ्या भविष्याची करू शकता तुम्ही. त्यानंतर आपलं आलेलं आहे फायनान्सेसच्या बाबतीत वेटिंगचं कार्ड. सो जरी तुमच्याकडे आत्ता बऱ्यापैकी तुम्ही सोय केलेली असली भविष्य काळामधल्या येणाऱ्या तरतूद म्हणतो ना आपण, भविष्य काळाची तरतूद करतो आपण, तशी तरतूद केली असली तरी अजून काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय. ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ शकतं की तुम्ही एक्स्ट्रा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा काहीतरी असं. तर वेटिंगचं कार्ड आलंय. होऊ शकतं की पाईपलाईनमध्ये कामं राहतील. पूर्ण होण्याची शक्यता या महिन्यामध्ये थोडी कमी आहे. वेटिंगचं कार्ड आहे. करिअरच्या बाबतीमध्ये क्वीन ऑफ कप्स आहे, जे रिव्हर्स पोझिशनमध्ये आहे. सो तुम्ही जे काही काम करता ते आजपर्यंत हायलाईट होत नव्हतं. या महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की बस झालं, ही चुप्पी कुठेतरी तोडायला हवी आणि मनातलं कुठेतरी बोलायला हवं. बॉस समोर आपण केलेलं काम हायलाईट करायला हवं. असं या महिन्यामध्ये तुमचं ओव्हरऑल ॲटिट्यूड असणार आहे आणि ते असायला पण हवं. त्यानंतर आहे आपलं बिझनेस. बिझनेसमध्ये खूप छान काढलेलं आहे किंग ऑफ सॉर्ड्स. सो जिथे-जिथे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये बिझनेस वाढवण्यासाठी ज्या स्टेप्स घ्याल त्याच्यामध्ये तुम्हाला यश येईल असं हे कार्ड दिसतं. आणि हेल्थच्या बाबतीत काहीही प्रॉब्लेम नाही. पॉझिटिव्ह कार्ड आले आहे तेही एस ऑफ कप. तो तन, मन संपूर्ण आनंदी आणि आरोग्यदायी असणार आहे असं आपल्याला कार्ड सांगतात. तर हे होतं आपलं राशी भविष्य ऑक्टोबर महिन्यासाठी. आता आपण बघणार आहोत आपल्यासाठी आपल्या गुरूंचा संदेश काय आहे. गुरूंचा संदेश म्हणजे हा जरी साईड ॲरो असलं तरी गुरूंचा संदेश म्हणजे तुमचे जे कोणी गुरु आहेत तेच आज तुम्हाला या कार्ड्सच्या माध्यमातून काही ना काही ॲडवाईस देणार आहेत. तर तुमच्या गुरूंचं तुम्ही स्मरण करा, ज्याही गुरूंना तुम्ही मानता, आणि आपण बघूया की तुम्हाला काय ॲडवाइसेस येतात. एक, द स्पिरिच्युअल टीचर. बाबा गिव्स हिज डिवोटी व्हॉट दे वॉन्ट इन होप दॅट दे विल बिगिन टू वॉन्ट व्हॉट ही वॉन्ट टू गिव्ह देम. म्हणजे ना ऐकायला कठीण असलं तरी याचा अर्थ, ज्यांनी माझे शॉर्ट व्हिडिओ बघितले आहेत गुरुवारचा संदेशमध्ये त्यांना माहिती असेल, पुन्हा सांगते की जे तुम्हाला हवंय ते घडेलच असं नाही, पण जे गुरूंना तुमच्यासोबत घडवायचंय हळूहळू आपोआप तुमचा फोकस त्या गोष्टीवरती व्हायला लागेल आणि तुम्हाला त्या गोष्टी आवडायला लागतील. म्हणजे तुमचं ज्याच्यात भलं आहे ते घडेल आणि तेही तुम्हाला आवडतंय म्हणून घडेल. कळलं?
थोडंसं थोडंसं डोकं हलवून टाकणारं आहे, पण सोपं आहे. थोडक्यात तुमच्यासोबत जे घडणार आहे साईंच्या इच्छेने, गुरूंच्या इच्छेने घडणार आहे आणि जे घडणार आहे ते तुम्हाला आवडणार आहे. द हेल्पर. बाबा विल हेल्प यू इन युअर करियर. बघा करिअरमध्ये एक कार्ड आलं होतं, मनातली चुप्पी काढून टाकण्याचं, आपलं काम हायलाइट करण्याचं. तर तुम्हाला तुमच्या गुरूंचा या गोष्टीसाठी नक्कीच पाठिंबा आहे. करिअरच्या बाबतीमध्ये काही चुकीचं घडू देणार नाहीत तुमचे गुरु तुमच्यासोबत, असं आपल्याला कार्ड सांगतात. नाऊ आता आपण बघणार आहोत एंजल कार्ड्स. एंजल कार्ड्समध्ये ना 3 प्रकारांमध्ये आपल्याला भविष्य माहिती करून घेता येणार आहे. एक आहे नॉर्मल मेसेज. तुमच्या एंजल्सचा तुमच्यासाठी ऑक्टोबर 2025 कसा जाणार याच्यासाठी काय मेसेज आहे ते आपण बघूया. एंजल्स सांगतात कॉम्प्रोमाइज. काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करा. तुमच्या ध्येयपूर्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचा सल्ला तुम्हाला एंजल्सनी दिलाय, की कुठेतरी ना कॉम्प्रोमाइज करायला शिका. कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे ॲडजस्ट करणं. मला वाटतंय तेच खरं, मी सांगतोय तेच खरं, हा ॲटिट्यूड काढून टाका. समोरची व्यक्ती काहीतरी महत्त्वाचं सिग्नल आपल्याला देत असेल, तर ते समजता आले पाहिजेत. त्याच्यावर काम करता आलं पाहिजे. नाऊ दुसरं, तुमच्या मनात एक कोणताही असा प्रश्न करा, ज्याचं उत्तर कधी, एखादी गोष्ट कधी घडेल, या प्रश्नाचं उत्तर इथे आहे. मग लग्न कधी होईल, बाळ कधी होईल, असं काही असेल, सोलमेट कधी भेटेल, असं काही. बघूया आपण उत्तर काय आहे. परफेक्ट टायमिंग. ही योग्य वेळ आहे. तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या घटना ज्या तुमच्या मनात आहेत, त्या घडण्यासाठी परफेक्ट टायमिंग हे कार्ड आलेलं आहे. ठीक आहे. आता तुमच्या मनातला तो प्रश्न करा, ज्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये येईल. ठीक आहे. येस नो टाईपमधलं प्रश्नाचं उत्तर. तुम्ही कोणताही प्रश्न करा, आपण उत्तर बघूया. पहिलंच कार्ड घेऊ. डोंट स्टॉप. ते परफेक्ट टाईम आलंच होतं आणि डोंट स्टॉप. म्हणजे तुम्हाला जे घडवून आणायचं आहे, त्याच्यासाठी आता तुम्ही जास्त विचार करत वेळ वाया घालवू नका. सुरू करा. साई तुमच्या पाठीशी आहेत, गुरु तुमच्या पाठीशी आहेत. ओके. आता आपलं आवडतं सेशन बुक ऑफ आन्सर्स म्हणजे काय आहे, की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ऑक्टोबर 2025 मध्ये तुम्हाला जगताना तुमच्यासोबत ज्या घटना घडणार आहेत, तेव्हा तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा ते आपण बघणार आहोत. सो सुरुवात करूया. नो मॅटर व्हॉट. लोकांना काय वाटतं याचा विचार करू नका. जे तुमचं ध्येय आहे त्याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचंच आहे. यू विल नीड टू कन्सिडर अदर वेज. मगाशी आलं होतं ना कॉम्प्रोमाइज करा आणि इथे पण आलंय यू नीड टू कन्सिडर अदर वेज. जरा वेगळ्या दिशेने पण विचार करा. दुसऱ्यांचं मत, दुसऱ्यांचा व्ह्यू पॉइंट सुद्धा कधी-कधी आपल्या ध्येयपूर्तीसाठी उपयोगी होऊ शकतो. इट विल अफेक्ट हाऊ अदर्स सी यू. एकदा तुम्ही हा जो डिसिजन घेताय त्याच्यामुळे ना लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलणार आहे. प्रेस फॉर क्लोजर. कामाच्या गोष्टी आहेत ना, त्या आयुष्यातनं कशा बाजूला काढता येतील ह्याचा विचार साइड बाय साइड तुमच्या मनामध्ये राहू दे. ज्या गोष्टींचा आपल्याला फायदा नाही त्या बाजूला काढता आल्या पाहिजेत. आणि शेवटचं, सीक आउट मोर ऑप्शन्स. जेव्हा आपल्याला वाटतं की एक रस्ता बंद झालाय, तेव्हा 4 दरवाजे उघडतातच. सो तुम्हाला ॲडवाईस काय आहे युनिव्हर्सचा? सगळे ऑप्शन्स, जास्तीत जास्त ऑप्शन्स बघायला सुरुवात करा. कोणते पर्याय आहेत, कोणत्या मार्गाने आपण जाऊ शकतो आपल्या ध्येयपूर्तीसाठी, याच्यासाठी विचार करायला हरकत नाही. ऑन दिस गुड नोट आजचा आपला हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा माझ्या इतर व्हिडिओजप्रमाणे आवडला असेल. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्या आप्तस्वकीय मित्रमंडळींसोबत माझा हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनल पोहोचवा आपलं आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक यू सो मच.